स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र, तब्बल 7 महिन्यानंतर आपण एक व्हिडिओ अपलोड करतोय। तर सध्या आपण आहोत पुण्यातील देहू गावामध्ये, म्हणजे थोडंसं पुढं आलोय तिथून, आणि आता आपण या रस्त्याने वरती जाणार आहोत ना, ते आहे भंडारा डोंगर येथील देवस्थान आहे, आणि तिथे कन्स्ट्रक्शन सुद्धा मंदिराचं चालू आहे। तर मित्र, आज माझ्यासोबत आहे अँथनी। तर आलेलो आहेत आज, आणि आता आपण जाऊया समोर। तर मित्र, आपण इथे पोहोचलोय। तर इथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे, आणि इकडनं आपल्याला समोर जे आहे ते मंदिराकडे जाण्याचा पुढचा मार्ग इथून चालू होतो। मित्र, आपण जे आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं त्याप्रमाणे तो मंदिराचा आराखडा बनवलेला आहे, आणि त्याप्रमाणेच पुढे मंदिर निर्माण होणार आहे। ते तिथे फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय, आणि तिथून पुढे निघल्यावर आपल्याला हा एक समोर रस्ता दिसतोय। शेजारी आपल्याला इथे पावलं पिण्याचे पाणी वगैरे सुद्धा इथे पाहायला मिळते। आणि आपण जर इकडे समोर जर पाहिलं तर आपल्याला मंदिराचं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असताना पाहायला मिळतंय, तिथे आपण पण बघू शकत आहात। चित्र वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहे, जे की आपण बघू शकता पूर्णपणे या भिंतीवरती हे चित्र वगैरे। तर मित्र, हे आहे ते नवीन मंदिर, त्याचं बांधकाम सध्या चालू आहे। तर आपण पूर्णपणे नजारा बघू शकता या कन्स्ट्रक्शनचा। तर मित्र, सध्या आपण संत तुकाराम महाराज जिथे गाथा वाचन करण्यासाठी यायचे त्या भंडारा डोंगराच्या देवस्थानावरून तरी सध्या आपण उतार झालेलो आहोत। तर आता आपण इकडनं जाणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात, जे की देहू मध्ये आहे। तर मित्र, फायनली आपण गाथा मंदिरामध्ये तर पोहोचलेलो आहोत। मी आणि अँथनी आहोत दोघे, आणि इकडे तुम्ही जे या साईडला बघू शकता हे आहे गाथा मंदिर, आणि या बाजूला जर पाहायचं झालं तर इथे आपल्याला गुरुकुल वगैरे पाहायला मिळते, जे की ज्ञानदीप भक्त निवास सुद्धा आपल्याला पाहायला मिळते इथे। आणि हे राहिलं आपलं समोर मेन गाथा मंदिर। पूर्णपणे आपण जर मंदिराच्या मागच्या बाजूला बघायचं झालं तर तिकडे आपण अर्थातच जाऊयाच थोड्या वेळामध्ये, आणि तिकडे आपल्याला पाहायला मिळते इंद्रायणी नदी। तर मित्र, सध्या मंदिराच्या इथे आपल्याला शाळेची सहल वगैरे आलेली पाहायला मिळते। तर ते काही विद्यार्थी आपल्याला त्या बाजूला तिकडे पाहायला मिळत आहे। तर मित्र, जसं की म्हटलं जातं हे गाथा मंदिर आहे, त्याप्रमाणे आपल्याला मंदिराची पूर्णपणे या भागावरती इथे या गाथा वगैरे आपल्याला लिहिलेला पाहायला मिळते, जे की आपण पूर्णपणे बघू शकतो। आणि रामकृष्ण हरी सुद्धा इथे सगळीकडे लिहिलेलं आहे। तर आपल्याला अगदी वरती म्हणजे याच्या दुसऱ्या मजल्यावर सुद्धा जाता येतं। तर आता आपण निघूया तिकडे जाण्यासाठी, आणि इकडनं जाण्या अगोदर आपल्याला इथे तुकाराम महाराजांची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते, जी की आपण समोर बघू शकतो। तर फायनली मित्र, हे आहे समोर गाथा मंदिर, आणि आपण बऱ्याच प्रमाणात एक्सप्लोअर करण्याचा किंवा मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला। तर आता इकडनं आपण निघतोय पुढे। तर आता मंदिराच्या मागच्या बाजूला, म्हणजे हे जे मंदिर आहे ना त्याच्या मागच्या बाजूला जाऊया, तिकडे इंद्रायणी नदी वगैरे आहे। स्वच्छतेचा पूर्णपणे या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला हा भाव दिसून येतोय।
तर मित्र आम्ही पण आता निघतोय या मंदिराच्या परिसरामधून. तर आता निघूया इकडनं आणि व्हिडिओला इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.